नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर हे पृथ्वीचे अंतरंग ह्या टॉपिकबद्दल आहे. एमपीएससी आता बऱ्याच काळात पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल तर डीप असे प्रश्न विचारते आहे. तर या एका लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील असा आपण प्रयत्न करणार आहोत. चला मित्रांनो, सुरुवात करूया. तत्पूर्वी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला नेहमी मिळत राहतील. चला मित्रांनो, सुरुवात करतोय. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. तर बघा, पृथ्वीचे अंतरंग म्हणजे काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जेव्हा आपण अंतरंगाची गोष्ट करतो, मग अंतरंग काहीतरी प्रॉब्लेम्समध्ये किंवा काहीतरी फेजेसमध्ये असला पाहिजे, बरोबर, किंवा काहीतरी एलिमेंट्स असले पाहिजे. मग आता यांचे एलिमेंट्स कुठले आहेत तर त्यानुसार आपण बघूयात. तर तत्पूर्वी पृथ्वी म्हणजेच काय हे बघू आपण. आता जेव्हा पृथ्वी तयार झाली, म्हणजे पृथ्वी, आपण एका लेक्चरमध्ये पृथ्वीचे सर्व सिद्धांत बघणारच आहोत, तरीसुद्धा तुम्ही एक बेसिक कन्सेप्ट म्हणून असं लक्षात ठेवा की सर्व जगमान्य कन्सेप्ट असा सांगतो की पृथ्वी ही सुरुवातीला एक वायूचा गोळा होता. म्हणजेच एक उष्ण आणि काय होतं, वायूचा एक गोळा होता. आणि तिला एक स्वतःची परिवलन कक्षा होती. म्हणजे ती तेव्हासुद्धा स्वतःभोवती अशी फिरत होती. तेव्हासुद्धा काय होती, ती स्वतःभोवती फिरत होती. आणि जेव्हा ती फिरत होती तर कालांतरानं तिचा जो वरचा भाग आहे, जो वायुरूप अवस्थेतला होता, तो हळूहळू थंड होत गेला. आणि त्याचं जे रिॲक्शन आहे ती कशामध्ये कन्वर्ट झाली, गॅस बिकम्स लिक्विडमध्ये कन्वर्ट झाली. ठीक आहे. परत परिवलन होत गेलं. बरेच वर्ष, काही कोटी वर्षानंतर या लिक्विडचं रूपांतर परत सॉलिडमध्ये होत गेलं. आणि मग पृथ्वीचा जो वरचा भाग आहे, ज्याला आज आपण शिलावरण असं म्हणतो, तो बनला. आणि तो सध्या जो आहे तो कशाचा आहे, सॉलिडचा आहे, म्हणजेच घन भाग आहे. बरोबर. इथे बघा, इथे याचा सिक्वेन्स दिला आहे. आता बघा, आता ही जी पृथ्वी जी थंड झाली असं आपण म्हणतो, मग हिचा जो सॉलिड भाग आहे तो कुठून सुरू होतो, तर तो पृष्ठभागापासून केंद्राच्या दिशेनं ती सॉलिड होण्यास सुरुवात झाली. म्हणजे जेव्हा पृथ्वी अशी तयार झाली तर त्यावेळेस पहिली जी लेअर असेल पृथ्वीची इथली, ती पहिल्यांदा थंड झाली. मग इथली लेअर थंड झाली. मग इथली लेअर थंड झाली. मग इथली लेअर थंड झाली. अशा प्रकारे ती थंड होत गेली. आता पृथ्वीचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे, ज्याला आपण असं गाभा म्हणतो, तो गाभा लिक्विड आहे असं आपण म्हणतो. बरोबर. मग ते लिक्विड का राहिलं हे या लेक्चरच्या मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. पण तुम्हाला हा कन्सेप्ट लक्षात घ्या की पृथ्वी जो थंड झाली तिचा सिक्वेन्स काय आहे, तर ती पृष्ठभागापासून केंद्राच्या दिशेने थंड होत गेली. ठीक आहे मित्रांनो. बघा, बाह्य भाग जो आहे त्याला आपण भूकवच असं म्हणतो, त्याला शिलावरण असं म्हटलेलं आहे आपण. तो कसा आहे, थंड आहे आणि घन आहे. बरोबर, म्हणजे सॉलिड आहे. आणि मग जो बाहेरच्या भागाच्या आतमधला भाग आहे, अंतर्भाग ज्याला असं म्हणतो, तो कसा आहे, आपल्याकडे गरम आहे. उष्णता कशी आहे, जास्त आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा, आता इथे परत MCQ तुमच्यासाठी. उष्णता कशी गाभ्याकडे जाताना वाढत जाते. उष्णता कोणीकडे वाढत जात आहे, तर जेव्हा आपण गाभ्याकडे जातो, शिलावरणाकडनं किंवा बाह्य भागाकडनं अंतर्भागाकडे जातो, तेव्हा जी उष्णता आहे ती काय होते, वाढत जाते. आणि एका विशिष्ट खोलीवर जेव्हा जातो, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये जेव्हा आपण एका विशिष्ट खोलीवर पोहोचतो, तेव्हा ती कशी आहे, अर्धद्रव प्रकारात. अर्धद्रव म्हणजे काय, आता अर्धद्रव म्हणजे साधा कन्सेप्ट आपला जसा मध असतो त्या मधासारखं जे सिच्युएशन आहे, म्हणजे ना प्रॉपर लिक्विड ना प्रॉपर सॉलिड, अशा प्रकारामध्ये त्याचा कन्सेप्ट आहे. त्याला आपण अर्धद्रव असं म्हणतो. तर त्या विशिष्ट खोलीवर अंतरंगात म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये ती कशी आहे, तर अर्धद्रव आहे. मग ती अर्धद्रव का आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, आता बघा, आता ही पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल आपण डिस्कस तर करतो आहे, पण पृथ्वीचं अंतरंग हे जवळजवळ 6371 किलोमीटर आतमध्ये आहे. म्हणजे पृथ्वीचा जर आपण गाभ्याचा किंवा पृथ्वीच्या सेंटरचा असा जर विचार केला तर तो किती, 6371 एवढं किलोमीटर आहे शिलावरणापासून मेन गाभ्यापर्यंत जाण्यासाठी. बरोबर. मग एवढं खोल आजपर्यंत आपण पृथ्वीच्या आतपर्यंत कधीही पोहोचू शकलेलो नाही आहे. आणि कदाचित येणाऱ्या काळात सुद्धा पृथ्वीच्या आतमध्ये एवढं पोहोचू शकणार नाही. याचं कारण म्हणजे काय, आत्ताच आपण बोलताना काय सांगितलं की पृथ्वीच्या गाभ्याकडे काय आहे, उष्णता जास्त आहे. बरोबर.
त्यामुळे आपण कदाचित तिकडे पोहोचूच शकणार नाही. मग आपण ह्या अंतरंगाचं जे आत्ता जी गोष्ट बोलतोय की अंतरंग म्हणजे काय, मग त्या अंतरंगाचं मिनिंग काय किंवा ते अंतरंग कसे आपण त्याचे भाग पाडले, तर ते कशाने भाग पाडले, आपण फक्त अनुमानाने भाग पाडले, म्हणजे तर्क करून आपण भाग पाडले. मग हे तर्क करण्यासाठी आपल्याकडे काही बेसिक्स असायला पाहिजे होते. मग ते बेसिक्स कुठले कुठले आहेत आपल्याकडे, तर आपण ज्वालामुखीमधून येणारे दगड, ज्वालामुखीमधून येणारा लाव्हा, ह्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्या पदार्थापासून मग आपण काही अंदाज बांधले की पृथ्वीसुद्धा या प्रकारची असली पाहिजे. कारण की ज्वालामुखी कुठून येतो, पृथ्वीच्या आतमधून येतो आणि आपल्याला जायचं कुठे आहे, पृथ्वीच्या आतमध्येच जायचं आहे. म्हणून आपण ज्वालामुखीला एक एलिमेंट कन्सिडर केला अनुमान काढण्यासाठी. सेम कन्सेप्ट फॉर भूकंप लहरी. कारण की भूकंप कुठून होतात, पृथ्वीच्या गर्भाशयातून होतात आणि मग ते गर्भाशयातून होत असताना मग त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यावरून आपण काही अंदाज लावले पृथ्वीच्या अंतरंगाबाबत. काय लावलेत ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. काही स्पेशल प्रोजेक्ट जसं की आपण काही खाणी केलेल्या आहेत. त्या खाणीमध्ये जवळजवळ आपण कर्नाटकची जर आपण खाण बघितली सोन्याची, सर्वात मोठी भारतातली किंवा सर्वात खोल असं म्हणूयात आपण भारतातली, जवळजवळ 3-3.5 किलोमीटरपर्यंत ती आता पोहोचलेली आहे. एवढी जी खोल खाण आहे त्यामध्ये मग आपल्याला दगड सापडलेत, त्यामुळे आपल्याला उष्णता सापडली खाली. मग त्या उष्णतेचा जो वापर आहे किंवा त्या उष्णतेवरून आपण काय अंदाज बांधतो आहे. तसंच चौथा एक महत्त्वाचा आहे की आपण फक्त आणि फक्त अभ्यासासाठी म्हणून समुद्रामध्ये बोर्स केलेत, बोरवेलनी बोर्स केलेत खूप आतमध्ये, जवळजवळ किती 12 किलोमीटर आतमध्येपर्यंत आपण पोहोचलो. मग तिथल्या दगडांचा, तिथल्या उष्णतेचा आपण अभ्यास केला. मग हा कन्सेप्ट कुठं चालू आहे, तर हा आर्टिक ओशनला, म्हणजे उत्तर ध्रुवाच्या साईडला आपल्या आर्टिक ओशन, तिथे एक कोला आयलंड म्हणून आहे, त्या आयलंडवर 12 किलोमीटरचा आपण बोर केला. त्याला ड्रीप ड्रिल प्रोजेक्ट असं म्हटलेलं आहे आपण. ते ह्या प्रोजेक्टमधून सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टी कळल्यात. आता काय कळल्यात ते बघा तिथे. आता बघा आपण काय अंदाज बांधले एवढं सगळं करून, तर जेव्हा आपण भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंत जातो तेव्हा आपल्याला 3 आवरण लागतात. पृथ्वीचे किती आवरण लागतात, 3 आवरण. कशाचे, शिलावरणाचेच 3 आवरण, बरोबर. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगात किती पार्ट पडले आहेत, तर 3 पार्ट पडले आहेत. कुठले कुठले, तर महत्त्वाचं म्हणजे शिलावरण. सर्वात पृथ्वीचा बाहेरचा भाग जो असेल हा समजा हा काय झाला, शिलावरण झाला. त्यालाच आपण काय म्हटलंय, कवच. इंग्लिशमध्ये त्याला क्रस्ट म्हणायचं. आजकाल हे इंग्लिशचे जे शब्द आहेत ना ते तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत, कारण ते लक्षात ठेवा. आजकाल इंग्लिशच्या शब्दांचं महत्त्व फार वाढलेलं आहे. MPSC सरळ इंग्लिशचा शब्द मराठीमधून लिहून देते. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, क्रस्ट. हा तो आपला कुठला भाग आहे, हा बाहेरचा भाग आहे. त्यानंतर जो आतमधला भाग लागतो त्याला प्रावरण म्हणतात. समजा असं कन्सिडर करू की हा आतमधला भाग आहे, याला काय म्हणायचं, प्रावरण, किंवा त्याला काय म्हणायचं, मध्य आवरण, आणि त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये, मेंटल असं म्हणतात. या प्रावरणाच्या आतमध्ये म्हणजे पृथ्वीच्या अगदी मधामध्ये किंवा सेंटरमध्ये आहे आपल्याकडे गाभा. त्याला काय म्हणायचं, केंद्रावरण किंवा कोर असं म्हटलं जातं. हा आहे आपला गाभा आणि हे काय होतं आपलं प्रावरण, बरोबर. तर असे 3 आवरण पृथ्वीचे पडले आहे. या 3 आवरणाचे सुद्धा काही सब टाईप्स आहेत. आता एक एक टाईप आपण शिकूयात म्हणजे आपल्याला कळेल. आता बघा या डायग्राममध्ये तुमचं पूर्ण सहजरित्या क्लिअर होईल. आपण जी बाहेरची गोष्ट केली होती, आपण 3 आवरण सांगितले होते. बाहेरच्या आवरणाला आपण शिलावरण म्हटलं होतं. तर हे बघा हे तुमचं शिलावरण आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण प्रावरणाची गोष्ट केली होती. हे बघा पृथ्वीच्या आतमध्ये हे आहे ते प्रावरण आहे. आणि त्यानंतर आपण गाभ्याची गोष्ट केली होती. तर हा बघा हा तुमचा गाभा आहे, बरोबर. आता मी परत म्हटलं होतं तुम्हाला की ह्या तिघांचे सुद्धा काही टाईप्स पडतात. जसं इथे बघा तुम्हाला इथे अंतर्गाभा आणि इथे काय दिसतंय, बाह्यगाभा, असे 2 टाईप्स पडलेत. तसेच पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्येक याचे 2-2 टाईप्स पडले आहेत. बघा परत या डायग्राममध्ये अजून क्लिअर होईल. आपण पृथ्वीच्या सेंटरकडे जातोय. आता हा जो सेंटरचा पार्ट आहे इथे, हा झाला पृथ्वीचा एकदम सेंटर, पृथ्वीचा मिडल पॉईंट, ठीक आहे. हा एकदम सेंटर आहे पृथ्वीचा आणि हा सध्या सर्वात गरम अवस्थेमध्ये आहे. जवळजवळ सूर्याचं जे काही तापमान असेल तेवढंच तापमान पृथ्वीच्या सेंटरमध्ये सुद्धा आहे. आणि हे किती सांगितलं आपण, 6371, ठीक आहे मित्रांनो. बघा आता वरच्या भागापासून परत सुरू करूयात. काय सांगितलं होतं आपण, भूकवच, नंतर आपण सांगितलं होतं प्रावरण, आणि त्यानंतर आपण काय सांगितलं होतं, गाभा. गाभ्याचे 2 प्रकार पडले, बाह्य गाभा, अंतर्गाभा. इथून पुढे आपण परत शिकणार आहोत की प्रावरणाचे सुद्धा 2 प्रकार आहेत, बाह्य प्रावरण, अंतःप्रावरण किंवा उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण अशा प्रकारे. आणि भूकवचामध्ये सुद्धा मग 2 वेगवेगळे नावं आहेत, सियाल आणि सायमा. आता ह्यांचं मिनिंग काय ते मी लगेच तुम्हाला सांगणार आहे, पण लक्षात ठेवायचं सिक्वेन्स काय सांगायचं तुम्हाला, भूकवच, प्रावरण आणि गाभा, आणि प्रत्येकाचे किती पार्ट, 2-2 पार्ट. बघा आता या डायग्राममध्ये तुम्हाला सहज पूर्ण क्लिअर होईल. आपल्या काय शिकतोय आपण, भूकवच, भूकवचाचे 2 पार्ट, खंडीय आणि दुसरा कुठला, महासागरीय.
आता भूकवच म्हणजे काय, आपण आत्ताच बोललो पृथ्वीच्या वरचं आवरण. आता पृथ्वीच्या वरचं जे आवरण आहे त्यावर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर जमीनसुद्धा आहे आणि समुद्रसुद्धा आहे. मग जी जमिनीचा भाग आहे त्याला आपण खंडीय असं म्हणतो आणि जो समुद्राचा भाग आहे त्याला महासागरीय असं आपण म्हणतो. बघा, त्यानंतर भूकवचानंतर दुसरा कुठला आहे आपल्याकडे, प्रावरण, जो की सेकंड इनर पार्ट आहे पृथ्वीचा. प्रावरण काय आहे सांगितले आपण, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. बरोबर, म्हणजे महासागरीय कवचानंतर जो येईल तो कोण आहे, उच्च प्रावरण. बरोबर, याच्या आधी कोण येईल, खंडीय प्रावरणानंतर महासागरीय प्रावरण कवच, त्यानंतर उच्च प्रावरण, उच्च प्रावरणानंतर कोण येईल, निम्न प्रावरण. निम्न प्रावरणानंतर परत पुढेच्या आपण काय सांगणार, गाभ्याचे दोन प्रकार, कुठला आहे, बाह्य गाभा, आणि बाह्य गाभ्यानंतर सगळ्यात शेवटी कोण येणार, अंतर्गाभा. आणि इथे आपल्या सगळ्यात शेवट असणार मित्रांनो. ठीक आहे, चला एक एक टाईप घेऊया आता परत. आता बघा, या डायग्राममध्ये परत सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतील. आपण भूकवचाची गोष्ट केली. आता भूकवचाची जी सरासरी जाडी आहे ती आहे 30 किलोमीटर. ही गोष्ट तुम्हाला MCQ म्हणून नक्की येऊ शकते आणि ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ कराव्या लागतील. या व्हॅल्यूला काही ट्रिक नाही आहे की तुम्ही ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवसाल. बरोबर, चला दुसरा सांगितलं होतं आपण प्रावरण. प्रावरणाची किती आहे बघा, 2870 किलोमीटर. बरोबर, आणि आपण प्रावरणाचे दोन प्रकार सांगितले होते, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. बरोबर, किंवा बाह्य प्रावरण आणि दुसरा कुठला, अंतरप्रावरण. बरोबर, असे सांगितले. त्यानंतर आपण गाभा बघितला होता. गाभ्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत बघा, बाह्य गाभा आणि दुसरा कुठला आहे, अंतर्गाभा. असे दोन प्रकार आहे. आता एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची राहिली होती बघा, की शिलावरण जे आहे बघा, हे शिलावरण, ह्या शिलावरण कुठून कुठपर्यंत आहे. पहिल्यांदा आपण भूकवच असं म्हटलं होतं, पण हे जे शिलावरण आहे हे शिलावरण आहे 100 किलोमीटरचं. किती किलोमीटरचं, 100 किलोमीटरचं. मग काय 100 किलोमीटरचं, तर भूकवच बरोबर आणि ॲज वेल ॲज प्रावरण एवढा पार्ट आहे. म्हणजे भूकवचाचा किती पार्ट, तर सरासरी किती आपण सांगितली 30, आणि प्रावरणाचा किती, तर सरासरी 70. एवढा 70 किलोमीटर प्रावरण आणि 30 किलोमीटर भूकवच, या सगळ्यांचं मिळून काय बनतं आपल्याकडे, शिलावरण. मग शिलावरण कुठलं आवरण आहे, तर पृथ्वीच्या सगळ्यात बाहेरचं आवरण आहे. जे आपण आता सध्या ज्या पृथ्वीवर राहतोय, ज्यावर आपली घरं बांधली आहेत किंवा ज्यावर आपण आपले रस्ते बांधले आहेत किंवा ज्यावर आपण चालतोय, ते काय पृथ्वीचं शिलावरण आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि त्याची जाडी किती आहे, 100 किलोमीटरची जाडी आहे. बघा, आता आपण एक एक पूर्ण एक्सप्लेन करूयात. भूकवचाचा आपण विचार करतो आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे लिहिलेली प्रत्येक लाईन ही तुमच्यासाठी MCQ आहे. काळजीपूर्वक वाचा. जर कुठे काही अडलं तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तरीही सुद्धा जर काही वाटलंच तर या व्हिडिओला पॉज करा, स्नॅपशॉट काढा आणि ती व्हिडिओची लिंक किंवा त्या पेजेसला परत वाचत राहा, म्हणजे तुम्हाला सर्वांचा त्याच्यामुळे फायदा होईल. बघा, आपण भूकवचाचा विचार करतोय. डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं भूकवच, पृथ्वीचा जे बाहेरचा भाग आहे, जसं की इथे दिसतोय तुम्हाला, हा जो आहे तो बाहेरचा भाग आहे, त्याला आपण भूकवच म्हटलेलं आहे. सांगितलं इथे मी तुम्हाला परत, सर्वात वरचा जो भाग आहे आणि तो कसा आहे, घनरूप, त्याला आपण भूकवच असं म्हटलेलं आहे. आता बघा, भूकवचाची जाडी जी आहे, भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे स्टेटमेंटचा अर्थ काय, तर बघा, एखादा पर्वत आहे, जमिनीपासून पर्वत उंच असणार. समजा एव्हरेस्टचा विचार केला तर किती, 8 किलोमीटरचा एव्हरेस्ट आहे. म्हणजे नॉर्मल जमिनीपासून 8 किलोमीटर वर कोण आहे, एव्हरेस्ट आहे. बरोबर, मग तिथे जर आपण भूकवचाची जाडी मोजली तर ती नक्कीच सरासरीपेक्षा जाडी बढ़ेल. बरोबर, सरासरी जाडी किती होती आपली, 30 किलोमीटर, आणि आता 8 किलोमीटर वाढलेत म्हणजे 38 किलोमीटर भूकवच झालं. बरोबर, पण आता समजा आपण समुद्राचा विचार केला, समुद्र तर खोल असतो. समजा एखादा 10 किलोमीटर समुद्र खोल आहे, सरासरी जाडी किती सांगितली होती आपण, 30 किलोमीटर. पण आता समुद्र खोल आहे आणि तिथे जाडी समजा 10 किलोमीटर पकडली, म्हणजे 30 मधनं परत 10 गेलेत, म्हणजे 20 किलोमीटर सरासरी जाडी झाली आपली आता. म्हणूनच हे जे स्टेटमेंट आहे ते काय आहे, बरोबर आहे, की भूकवचाची जाडी जी आहे ती सर्वत्र काय आहे, सारखी नाही आहे. मग सरासरी जाडी किती आहे भूकवचाची, तर 30 ते 35 किलोमीटर एवढी सरासरी जाडी आहे मित्रांनो. आता खंडाखाली म्हणजे भूखंड, जमिनीखाली भूकवचाची जाडी किती आहे, तर ती आहे 16 ते 45 किलोमीटर एवढं. बरोबर, नंतर आहे भूकवचाची जाडी पर्वत श्रेणीखाली, म्हणजे आता एव्हरेस्ट, हिमालय यांचा विचार केला तर ती किती आहे, 40 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्त भरते मित्रांनो. बघा, परत बघूयात आपण, सागरपृष्ठाखाली ती किती आहे, 10 किलोमीटरपेक्षा कमी. आता ह्या तिन्ही तुमच्यासाठी काय मित्रांनो, MCQs आहेत. याला वेगवेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला परत रिपीट करून पाठ करावं लागेल, त्याशिवाय याला पर्याय नाही आहे. परत इथे रिपीट करतो मी, खंडाखाली जाडी किती, 16 ते 45 किलोमीटर सरासरी. भूकवचाची जाडी किती, पर्वतांखाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त. सागराखाली किती आहे, 10 किलोमीटरपेक्षा कमी. बघा, पुढे घेऊयात आपण. आपण आत्ताच कन्सेप्ट शिकलो होतो की जसं जसं भूपृष्ठाच्या खाली जायचं तसं तसं काय होते, तापमानामध्ये काय होते, वाढ होत जाते. हा कन्सेप्ट आपण आत्ताच शिकलोय. तापमानामध्ये काय होत आहे, वाढ होत आहे खाली जाताना. मग तुम्हाला हा MCQ असू शकतो की तापमानामध्ये जर वाढ होत असेल तर किती खाली गेल्यानंतर किती तापमान वाढतं. तर हा सगळ्यात बेस्ट MCQ आहे.
की 1 किलोमीटर खाली जर गेलं तर किती डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढतं? 30 डिग्री सेल्सिअसनी तापमान काय होतं? वाढ होतं. बरोबर? काय होते? 1 किलोमीटर जर आपण जमिनीच्या खाली गेलो तर आपल्याला किती? 30 डिग्री सेल्सिअसचं तापमानामध्ये काय होते? आपल्या वाढ होते मित्रांनो. ठीक आहे. बघा, प्रावरणात तापमानाच्या वाढीच्या प्रमाणात घट होते. आता आपण पुढे जातोय. भूकवचापासून जर पुढे मी जर प्रावरणामध्ये उतरलो तर आपण बघा बोलताना काय सांगितलं? प्रावरणामध्ये काय आहे? लिक्विड, सेमी लिक्विड ज्याला असं म्हटलं होतं, त्याला आपण अर्धद्रव्य. त्या अर्धद्रव्यामध्ये काय होतं की वाढीचं जे प्रमाण आहे, म्हणजे वाढीचं प्रमाण म्हणजे कसं की मी 1 किलोमीटर गेलो 30 डिग्री सेल्सिअसनं तापमान काही झालं, 2 किलोमीटर आतमध्ये गेलो 60 डिग्री सेल्सिअसनं तापमान कमी झालं. पण जेव्हा मी 3 किलोमीटर आतमध्ये जातो तेव्हा जर 60च्या जागी जर 50च झालं, बरोबर, तापमान तर वाढलंय, सॉरी 60च्या जागी आपण किती म्हणून 70 म्हणूयात आता समजा, म्हणजे तापमान तर वाढलंय पण वाढायला किती पाहिजे होतं? 90 व्हायला पाहिजे होतं. कारण की 1ला 30, बरोबर, 2ला 60, बरोबर, आणि 30ला किती? 90. पण ॲक्च्युली झालं किती? 70च झालेलं आहे. बरोबर ना? म्हणजे तापमान वाढलेलं आहे पण त्याचं जे वाढीचं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये काय झालंय? घट झाली आहे. आणि अशी कंडिशन कुठे होते? प्रावरणामध्ये होते. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिथलं सेमी लिक्विड मॅटर. बघा पुढे काय सांगितलं आपण की जेव्हा आपण प्रावरण क्रॉस करून परत जेव्हा आपण गाभ्याच्या क्षेत्रामध्ये जातो, म्हणजे प्रावरणाच्या नंतरचा जो थर आहे आपला तिसरा थर, त्या गाभ्याच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर परत वाढीचं तापमानामध्ये काय होते? वाढ होते, तापमानाचा फरक होतो. बघा, पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे किती? 5500 ते 6000 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. आणि हेच आपल्या सूर्याच्या पृष्ठभागावर सुद्धा एवढंच तापमान अस्तित्वात आहे सध्या. मग आता पुढे जाऊयात आपण. भूकवचाचा जर मी अजून पुढे गेलो, खाली गेलो तर आपल्याला काय लागतो? प्रावरण लागतो. आपण 3 पार्ट नक्कीच पाहिलेले आहेत. पहिला आपला शिलावरण म्हणजेच भूकवच, दुसरा प्रावरण आणि तिसरा गाभा. बघा आता भूकवच व त्याखालचा प्रावरणाचा विभाग आपल्याला आत्ता डायग्राममध्ये शिकलो, त्याला काय म्हणायचं? शिलावरण म्हणायचं. शिलावरणाची जाडी किती? 100 किलोमीटरची. आणि इतर दोन्ही भागांपेक्षा सर्वात जास्त काय आहे? अरुंद आहे, म्हणजे कमी आहे. दुसरे भाग कुठले कुठले? प्रावरण आहे, जे आपण बघितलं की जवळजवळ 2800 किलोमीटर. नंतर गाभा आहे, तो पण जवळजवळ किती? 2900 किलोमीटरचा होता. त्यामुळे हे सर्वात अरुंद भाग कुठला आहे? तर शिलावरण आहे. किती जाडी? 100 किलोमीटर. आता बघा, आपण भूकवचाचे 2 पार्ट पाडले होते. 2 पार्ट कुठले कुठले? एक की भूकवचाबद्दलची माहिती जी आपण बोलतो त्याला आपण भूखंड असं म्हणूयात तात्पुरतं. आणि दुसरी आपण बघितली होती महासागरांबद्दलची. आता हे दोघंही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बघा, आता इथं जर मी समजा एका भूकवचाचा विचार केला तर समजा ही जमीन अशी आहे असं कन्सिडर करूया, आणि नंतर एक समुद्र आहे आणि तो असा आहे असं कन्सिडर करूया. आता याच्यावर काहीच नाही असं समजून घेऊ. इथे वाळवंटाचा भाग आहे समजा, म्हणजे त्याच्यावर वजन काहीच नाही आहे. म्हणजे इथे वरतून पडलेल्या हवामानाचं वजन जे असेल, वातावरणाचं जे काही वजन असेल ते काय असेल? कमी असेल, बरोबर. आणि इथे काय? समुद्र आहे आणि समुद्रावर काय आहे? पाणी आहे. म्हणजे इथे जर पडणार असेल तर त्याचं काय असेल? वजन जास्त वजन असेल मित्रांनो, बरोबर ना. मग इतर जर जास्त वजन असेल तर इथं पण असा काहीतरी भाग असला पाहिजे की हे सहन करू शकलं पाहिजे एवढं वजन. आणि इथे जर समजा भार नाही आहे तर इथे पण असं काहीतरी असलं पाहिजे जो तेवढं वजन जेवढं पडत आहे तेवढं तरी सहन केलं पाहिजे किंवा त्यांनी त्याला सस्टेन केलं पाहिजे. म्हणून बघा की भूखंड जे आहेत त्या भूखंडाच्या खाली जे आपलं शिलावरणाचं कवच आहे किंवा भूकवच आहे ते भूकवच 2 गोष्टींपासून बनलेलं आहे. कशा कशापासून? सिलिका आणि ॲल्युमिनियमपासून. सिलिका आणि ॲल्युमिनियमपासून. आणि याला जेव्हा आपण सरळ वाचतो त्याला सियाल असं म्हणतात. म्हणून भूकवचाचा जो थर आहे जो भूखंडाच्या खाली आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? सियाल असा शब्द वापरलेला आहे. सियाल म्हणजेच काय? सिलिका आणि ॲल्युमिनियम ह्याचा थर. बघा, आता जर मला घनता बघायची असेल तर किती आहे? 2.65, 2.90. आता हा जो MCQ आहे किंवा हा जो डेटा आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाठच करावी लागेल, कारण की याआधी MPSCने असे प्रश्न विचारले आहेत की कोणाची घनता जास्त आणि कोणाची घनता कमी म्हणून. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला पाठ ठेवायची आहे. बघा, शक्यतो वरपासून खाली जाताना घनतेमध्ये वाढच होत आहे. म्हणजे आपण भूकवचाची घनता बघितली तर ती कमी असणार आणि गाभ्याची घनता पाहिली असेल तरी नक्कीच जास्त असणार. ठीक आहे, त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आता किती सांगितली? 2.65 2.90 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. सरासरी जाडी आपण आत्ताच बोललो होतो सुमारे किती? 30 किलोमीटर सरासरी जाडी आहे. आणि प्रामुख्याने त्यांचा खडक कुठला सापडतो भूकवचामध्ये? तर कुठला? ग्रॅनाइट हा खडक सापडतो भूकवच. पुढे बघा, महासागरीय कवच आला आपला सेकंड पार्ट, बरोबर, भूकवचाचा. ते कशापासून बनलेलं आहे? तर ते बनलेलं आहे सिलिका आणि मॅग्नेशियम. सिलिका आणि मॅग्नेशियम ह्या 2 घटकांपासून ते बनलेलं आहे. याला जर मी लिहायचा प्रयत्न केला तर ते कसं लिहायला लागेल मला? असं, सॉरी, MG नसून ते MA आहे. त्याला आपण सायमा असं म्हणतोय. ठीक आहे, सायमा असं म्हणतोय. त्याची सरासरी जाडी किती आहे? 7 किलोमीटर ते 10 किलोमीटर. आता बघा,
एवढा भार असून म्हणजेच महासागरांचा किंवा पाण्याचं एवढं वजन सहन करून सुद्धा याची जाडी किती आहे बघा, 7 ते 10 किलोमीटर. आणि आपण जेव्हा भूकवचाचा फक्त विचार केला होता, भूखंडाचा विचार केला होता, तेव्हा त्याची जाडी किती सांगितली आपण, सरासरी 30 किलोमीटर. म्हणजे हे जे मटेरियल आहे जे सायमापासून बनलेलं आहे ते नक्कीच काय असेल, स्ट्रॉंग असेल. कशापेक्षा, सियालपेक्षा, बरोबर ना. म्हणजे इथे बघा घनता तिकडे किती होती, 2.2 होती, इथे किती आहे घनता, 2.9, ते जवळपास 3.3 घन सेंटीमीटर एवढी जास्त काय आहे त्याची घनता आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये काय कुठला खडक सापडतो, त्याच्यामध्ये बेसॉल्ट आणि गॅब्रो हा खडक सापडतो. मग बेसॉल्टचं दुसरं उदाहरण कोणतं आहे, जसं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तर महाराष्ट्राचा जो भाग आहे तो बेसॉल्टचा बनलेला आहे. जसं की सह्याद्री, म्हणजे तो काय असेल, टणक आहे, पाणी न झिरपणारा खडक आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणून हा जो बेसॉल्ट आहे हा पाणी न झिरपणारा खडक असल्या कारणाने हा महासागराच्या तळाशी आढळतो, जेणेकरून पाणी आतमध्ये जात नाही. आता बघा सियाल व सायमा जे आहे त्यांच्या घनतेमध्ये एका जागी फरक होतो. जेव्हा मी सियाल आणि सायमाचा विचार करतो, म्हणजे वर मी अशी सियाल काढलेली आहे आणि त्याखाली काय माझी सायमा आहे समजा, बरोबर, आणि इथे काय सियाल आहे, बरोबर. तर जेव्हा मी सियालकडनं सायमाकडे जातो तेव्हा इथे मध्ये कुठेतरी काय होतं, घनतेमध्ये अचानक ट्रिमेंडसली खूप मोठा फरक पडतो. मग ही जी फरक पडण्याची जागा आहे, म्हणजे ही जी लाईन पडली याच्यामध्ये ड्रॉ केली आपण घनतेसाठी, त्या घनतेच्या लाईनला म्हणतात कॉन्रॅड विलकता. त्या घनतेच्या लाईनला काय म्हणायचं, कॉन्रॅड विलकता. अशा जवळजवळ 5 विलकता पृथ्वीच्या भूकवचापासून गाभ्यापर्यंत जाताना आपल्याला लागतात. त्याची एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ती ट्रिकच जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला नावं लक्षात ठेवायची गरज नाही. तर बघा सियाल आणि सायमामध्ये जे काही घनतेतला फरक असतो त्या घनतेतल्या फरकच्या लाईनला काय म्हणायचं आहे, कॉन्रॅड विलकता असं म्हणायचं. आणि ही जी विलकता आहे या विलकतेमुळे काय दिसते आपल्याला, की सायमा जो वरचा थर आहे तो या सायमा थरावर, म्हणजे हा जो वरचा थर आहे आपला कुठला, सियाल नावाचा, आणि खाली कुठला सायमा, त्या सायमावर वरचा सियाल थर तरंगत आहे अशी आपल्याला जाणीव होते. बघा इथे तुमच्यासाठी सोपं करून दिलेलं आहे की कम्पॅरिझनमध्ये जाडी किती आहे 29 किलोमीटर, इकडे 13 किलोमीटर, घनता किती 2.65, इकडे 2.85. बघा घनता याची जास्त आहे, कारण सांगितले मी तुम्हाला जड वस्तू सहन करायच्या आहेत कशाला, सायमाला, कोणापेक्षा, सियालपेक्षा. म्हणून इथे बघा पी लहरींचा वेग जो आहे तो कसा आहे 5.6 किलोमीटर पर सेकंद, आणि सायमामध्ये किती आहे 6 to 7.2 किलोमीटर पर सेकंद, आणि एस लहरींचा जो वेग आहे तो 3.2 ते 3.4 किलोमीटर्स पर सेकंद मित्रांनो. तर हा पण महत्त्वाचा आहे. बघा पुढे अजून आपण थोडंसं बघूयात. सिलिकॉन ॲल्युमिनियम फॉर सियाल, नंतर जे आहे ते सिलिकॉन मॅग्नेशियम फॉर सायमा, ठीक आहे, आणि त्यानंतर निकेल आणि आयन ते निफे. हा जो निकेल आणि आयन आहे हा असतो गाभ्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, हे जे दोन आहेत हे कशामध्ये आहे, गाभ्यामध्ये, आणि सियाल आणि सायमा कशामध्ये आहे, भूकवचामध्ये. त्यातल्या त्यात वरचा जो आहे सियाल हा कशामध्ये आहे, सर्वात वर भूखंडामध्ये, आणि ही जे आहेत सियाल आणि मॅग्नेशियम सायमा ज्याला असं म्हटलेलं आहे तो कशामध्ये आहे, तर तो सागरामध्ये आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हा तुमचा सिक्वेन्स आहे सियाल, सायमा आणि निफे असा. बघा ही जी विलकतेची आपण गोष्ट केली होती त्या विलकतेबद्दल आता बोलूयात आपण. विलकता किती सांगितल्या मी तुम्हाला, 5 विलकता सांगितला. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले तुम्ही ट्रिक पाठ करून घ्या. ट्रिक काय सांगते, ही ट्रिक आपल्याला म्हणते की एक वर्ड आहे त्याचं नाव आहे काम रेंगले. हा मराठी शब्द आहे, 2-4 वेळेस जरी तुम्ही लक्षात घेतला किंवा वाचला तरी तुम्हाला सहज लक्षात राहील. काय आहे, काम रेंगले. आता कामचे मधले काय काय आहे ते बघूयात आपण. का म्हणजे काय, म म्हणजे काय, रेंगले म्हणजे काय बघूयात. आता का म्हणजे कॉन्रॅड विलकता. का म्हणजे काय आहे, कॉन्रॅड विलकता. म म्हणजे काय, मोहोरोव्हिसिक विलकता. ठीक आहे. रेंगले म्हणजे काय आहे, रेपट्टी विलकता. ग फॉर गटेनबर्ग विलकता, आणि पुढे आहे ले फॉर लेहमन विलकता. ले फॉर लेहमन विलकता. आता बघा ह्या विलकता कुठे कुठे येतात, तर आपण आत्ताच कॉन्रॅड शिकलो आहे कशामध्ये, खंडीय व महासागरीय कवच. खंडीय म्हणजेच कोण, सियाल, आणि महासागरीय म्हणजेच कोण, सायमा. बरोबर, ह्याच्यामध्ये आला. पुढे भूकवच आणि प्रावरण जे आपण आत्ता बघितलेलं आहे, भूकवच आणि प्रावरण ह्याच्यामध्ये जी आहे तिला काय म्हणायचं आहे, मोहोरोव्हिसिक विलकता म्हणायचं आहे. पुढे बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरणाचा विचार येतो तेव्हा काय येतात, रेपट्टी विलकता येते.
नंतर प्रावरण व गाभा ह्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जी येते तिला म्हणतात गटेनबर्ग विलकता. आणि नंतर जेव्हा बाह्य गाभा आणि अंतर्गाभा जो शेवटचा पार्ट आहे पृथ्वीचा ती येते तेव्हा काय म्हणायचं, लेहमन विलकता. तर ट्रिक खूप सोपी आहे तुमच्यासाठी. काम रेंगले एवढीच ट्रिक आहे. ही जर लक्षात राहिलं तुम्हाला नावं लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही MCQजवरनं किंवा ऑप्शन्सवरनं सहज सॉल्व्ह करू शकता. बघा पुढे, पृथ्वीचं तापमान आपण बघितलं की 30 मीटरला किती 1 डिग्री सेल्सिअस एवढं कमी होतं. आणि 1 किलोमीटरला आपण किती म्हटलं होतं आधी जेव्हा सांगितलं होतं तेव्हा 1 किलोमीटरला 30 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान कमी होतं. इथे आपण परत छोटं केलं त्याला. 30 मीटरला किती 1 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होतं. सॉरी, इथे बोलताना हे झालंय, तापमान वाढते, तापमान कमी न होता तापमान काय होत आहे, वाढत आहे मित्रांनो. बघा परत इथे काही चार्ट्स बनवले तुमच्यासाठी की पृथ्वीची खोली जेव्हा मी 30 किलोमीटरला पोहोचतो तेव्हा पृथ्वीचं तापमान असतं 500 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. मी जेव्हा 200 किलोमीटरला पोहोचतो तेव्हा ते असतं 1400 डिग्री सेल्सिअस. जेव्हा मी 1000 किलोमीटर खाली पोहोचतो तेव्हा ते किती असतं, 1700 डिग्री सेल्सिअस. अशा प्रकारे ते काय होतं, खाली जेव्हा आपण वरतून खाली जातो, गाभ्याकडे जातो तेव्हा त्यांच्यामध्ये काय होत असते, वाढ होत असते. कशामध्ये, तापमानामध्ये काय होते, वाढ होते मित्रांनो. आता बघा आपण दाबाचा विचार करूया. आता दाब म्हणजे प्रेशर म्हणजे वजन. आता वजन काय सांगते की समुद्र सपाटीवर दाब किती असतो, 1,00,000 एवढा दाब असतो. त्यानंतर जेव्हा मी 2500 किलोमीटर आतमध्ये जातो पृथ्वीच्या तेव्हा माझ्यावरचा दाब किती होतो, 10,00,000 एवढा बनतो. असं जेव्हा आपण भूपृष्ठापासून गाभ्याकडे जातो तेव्हा माझ्या दाबामध्ये सुद्धा काय होते, वाढ होत जाते मित्रांनो. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. आता आपण पृथ्वीच्या घनतेचा विचार करूया. आता जी घनता आहे पृथ्वीची ती सरासरी म्हणजे तीनही आवरणांत जे तीनही पार्ट पडले, शिलावरण, प्रावरण आणि गाभा या तिघांची मिळून सरासरी घनता आहे आपली 5.5 घन सेंटीमीटर. पण जेव्हा आपण खाली जातो तेव्हा बघूयात आपण 30 ते 40 किलोमीटर जेव्हा खाली जातो तेव्हा घनता आहे 2.7. नंतर मी जेव्हा 40 ते 700 किलोमीटर खाली जातो तेव्हा घनता बनते 3.3. नंतर मी 700 ते 2900 किलोमीटर जेव्हा खाली जातो तेव्हा घनता बनते 4.3 टू 5.5. म्हणजेच एक गोष्ट तुम्हाला सहज लक्षात ठेवण्यासारखी आहे की जेव्हा मी वरतून खाली जातो शिलावरणापासून गाभ्याकडे तेव्हा माझी घनता सुद्धा काय होते, वाढ होते. मग एवढी सोपी ट्रिक लक्षात ठेवायची तुम्हाला आता की जेव्हा मी पृथ्वीच्या शिलावरणाकडनं गाभ्याकडे जातो तेव्हा पृथ्वीचं तापमान, तेव्हा पृथ्वीचा दाब आणि तेव्हा पृथ्वीची घनता ही काय होते, वाढत जाते मित्रांनो. बघा आता आपण दुसऱ्या पार्टकडे आलो. दुसरा पार्ट काय सांगतो, प्रावरण. प्रावरण कुठून कुठपर्यंत आहे, तर प्रावरण जवळजवळ 42 किलोमीटर ते 2900 किलोमीटर पर्यंत काय आहे आपल्याकडे, प्रावरण आहे. प्रावरणाची जाडी किती आहे टोटल, तर 2870 किलोमीटर जाडी आहे. आणि हे कशापासून तयार झालेलं आहे, तर लोह आणि मॅग्नेशियम याच्यापासून तयार झालेलं आहे. Fe आणि Mg ह्याच्यापासून तयार झालेलं आहे. वर काय होतं, सियाल, सायमा, SiAl आणि SiMg. इथे काय आहे प्रावरणामध्ये, Fe आणि Mg ह्याच्यापासून काय झालं आहे, तयार प्रावरण तयार झालं आहे. पुढे बघा, मध्यावरण, यालाच मध्यावरण असं म्हणतात. मध्यावरण का म्हणतात, दोघांच्या मध्ये आहे. ऑब्व्हियसली दोघांच्या मध्ये म्हणजे कोणाच्या मध्ये आहे, तर गाभा आणि शिलावरण म्हणजे किंवा भूकवच म्हणा, भूकवचाच्या मध्ये आहे म्हणून याला काय म्हणायचं, मध्यावरण असं म्हणायचं. तर प्रावरणात पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापला आहे, तर पृथ्वीचा जवळजवळ 80% भाग एकट्या प्रावरणाचा आहे, बरोबर. आणि जवळजवळ 20% म्हणण्यापेक्षा 19% असं म्हणूया, 19% भाग जो आहे तो गाभ्याचा आहे आणि उरलेला 1% भाग जो आहे तो कशाचा आहे, आपल्या भूकवचाचा आहे. आता पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी यांनी प्रावरणाने किती वजन व्यापलेलं आहे, 68% वजन व्यापलेलं आहे. आता इथे तुम्हाला एक साधी गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे की पृथ्वीचा 80% भाग आणि वजन किती वाढलं आहे, 68%. आणि जेव्हा आपण गाभ्याची गोष्ट करतो तेव्हा गाभा किती आहे, 19% त्यानं व्यापलेला भाग. आणि वजन किती असेल, तर ह्याच्यापेक्षा उरलेलं वजन म्हणजे कशाचं जास्त वजन असेल, तर गाभ्याचं वजन जास्त असेल कशापेक्षा, प्रावरणापेक्षा. पण जेव्हा एकूण विचार केला जातो तेव्हा प्रावरणाचं वजन नक्कीच जास्त भरतं. ठीक आहे. बघा पुढे काय सांगितलं की प्रावरणामध्ये 100 ते 200 किलोमीटर आतमध्ये, ठीक आहे, मी प्रावरणाची गोष्ट करतोय, 100 ते 200 किलोमीटर आतमध्ये काय आहे, मंदगामी शंकूंचा काय आहे, एक पट्टा आहे, एक अर्धगामी प्रवाह आहे. बघा आता मोहविलकताची गोष्ट करतोय आपण. मोहविलकता जो आहे तो मोहोरोव्हिसिक ह्या नावाच्या शास्त्रज्ञांनी फाइंड आउट केलेली आहे. जिथे विलकता हा शब्द आला तिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की विलकता म्हणजे काय, तर वेगळं काही नसून फक्त घनतेमध्ये झालेला फरक. आणि जी घनतेची जी फरकाची जी लाईन ड्रॉ केली असेल त्या लाईनला काय म्हणायचं, विलकता म्हणायचं. कोणी सांगितलं, शोध कोणी लावला, मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला होता. तर आता ही मोहविलकता कुठं आहे, तर मोहविलकता आहे सायमा आणि भूकवच आणि प्रावरण
ठीक आहे ना. सायमा, सियाल सायमाच्या खाली म्हणजेच सायमाच्या खाली आणि प्रावरणाच्या वर जी काही असेल, ठीक आहे ना, असं आहे आपलं. बघा एकदा, इथे तुमचं सियाल आहे, इथे तुमचं सायमा आहे, ठीक आहे. आणि सायमाच्या खाली मग कोण सुरू झाला आपला, प्रावरण सुरू झाला, बरोबर. तर इथे आपण काय सांगितलं होतं, काम रेंगले आपला, का फॉर कॉन्रॅड विलकता, म फॉर मोहविसिक किंवा मोहविलकता. तर हा जो कन्सेप्ट आहे तो इथून आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. चला बघा, पुढे आपण सांगतोय की प्रावरणाचे किती भाग पडलेत, 2 भाग पडलेत, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण किंवा बाह्य प्रावरण आणि अंतरप्रावरण. आता उच्च प्रावरणामध्ये काय सांगितलंय की हा कसा आहे, जास्त प्रवाही आहे. जास्त प्रवाही आहे म्हणल्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की हा प्रवाही आहे म्हणजे हा काय असायला पाहिजे, लिक्विड असायला पाहिजे मित्रांनो. तर उच्च प्रावरण म्हणजे बाह्य प्रावरण हे काय आहे, लिक्विड माध्यमात सुद्धा अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये काय असतात, लिक्विड काय आहे, तर जे लिक्विड आहे ते लिक्विड किंवा जे पातळ पदार्थ आहेत ते काय आहेत, तर तो शिलाचा रस आहे. शिलाचा रस म्हणजे काय, दगडांचा रस. दगडांचा रस कशामुळे झाला असेल, ही गोष्ट तुम्हाला सहज समजण्यासारखी आहे की पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जेव्हा आपण थोडं खाली जातो तेव्हा आपल्याला काही खनिजं सापडतात आणि या खनिजावर वरनं प्रेशर पडलेलं असतं, प्रेशर पडलेलं आहे आणि आतमध्ये तापमान जास्त आहे. म्हणून कधी कधी ती खनिजं किंवा जे दगड असतील ते काय होतात, गोठतात म्हणण्यापेक्षा वितळतात आणि ते वितळल्यामुळे तिथे काय तयार होतात, शिलाच्या रस कोठड्या अशा तयार होतात. शिलारस म्हणजेच काय असतात, ते खनिजांचं पातळ रूप असतं आणि हेच रूप पुढे ज्वालामुखीच्या उद्रेकामधून काय होतं, बाहेर पडतात. सोबतच भूकंपाची केंद्र सुद्धा याच भागात असतात. या भागात केंद्र असण्याचं कारण म्हणजे मोठमोठे दगड त्या लिक्विड फ्लोवर तरंगतात आणि ते दगड जेव्हा मोठमोठे तरंगतात ते एकमेकाला जेव्हा लागतील तेव्हा भूखंड हलतील आणि भूखंड हलल्यामुळे मग काय होतात, भूकंप तयार होतात. म्हणून भूकंपाची केंद्र सुद्धा कुठे आहेत, तर उच्च प्रावरणामध्येच आहेत. मग उच्च प्रावरणाची आपण काय सांगितली होती, 42 ते पुढे सांगितलं होतं, बरोबर. बघा, भूपृष्ठापासून किती, 42 किलोमीटर. आणि उच्च प्रावरणाची, एकट्या उच्च प्रावरणाची, निम्न प्रावरणाची न विचार करता जर फक्त उच्च प्रावरणासाठी जर आपण विचार केला तर जवळजवळ 42 किलोमीटर ते 700 किलोमीटर एवढं काय आहे, तर उच्च प्रावरणाची हाईट आहे, लेंथ आहे. बघा आता पुढे, आता जेव्हा आपण प्रावरणामध्ये ज्या अंतर्गत हालचाली होतात त्या हालचालीमुळे, म्हणजे आता आपण म्हटलं ना प्रवाही आहे म्हणजे लिक्विड कुठेतरी वाहणार आणि जेव्हा ते लिक्विड वाहायला लागतं तेव्हा त्यापासून भूखंडाच्या वर म्हणजे भूपृष्ठावर काही गोष्टी होतात. काय होतात, तर पर्वत निर्माण होऊ शकतात. पर्वत नाही निर्माण झाला तर द्रोणी निर्माण होऊ शकते. द्रोणी म्हणजे खच निर्माण होऊ शकतो, गड्डा पडू शकतो असं समजा. काही ज्वालामुखी सुद्धा निर्माण होऊ शकतात, कधी कधी भूकंप सुद्धा निर्माण होऊ शकतात. पुढे बघा, 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवर काय झालंय, तापमान काय झालं, खूप अचानक वाढलंय. किती, 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअस. प्रावरणाची एकूण खोलीचा विचार जर केला तर ती किती आहे, 2870 किलोमीटर आहे. आणि त्यातला आपण आत्ता सध्या उच्च प्रावरणाचा विचार केला तर आपण काय बोलतोय, 42 ते 700 किलोमीटरबद्दल बोलतोय. प्रावरणाची जर सरासरी घनतेचा जर विचार केला तर ती किती आहे, 4.5 ग्राम आहे. म्हणजे नक्कीच सियाल आणि सायमापेक्षा जास्त आहे. आणि आपला मग ह्यामुळे कन्सेप्ट आपला परत ट्रू होतो की वरतून खाली जाताना काय होते, घनतेमध्ये काय होत जाते, वाढ होत जाते. बघा पुढे, खोलीनुसार घनतेत वाढ होते हे आत्ताच सांगितलंय. कारण काय, की त्यावर दाब जास्त पडलेला असतो. आणि पुढे या प्रावरणामध्ये 2 घटक खूप महत्त्वाचे आहे. ओलिव्हिल नावाचं जे घटक आहे ते जवळजवळ 60 ते 70% एवढ्या प्रमाणामध्ये असतं याच्यामध्ये, प्रावरणामध्ये. आणि पायरोक्सिन नावाचं जे काही आहे ते किती, 15 ते 20% उच्च प्रावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, निम्न प्रावरणाचा विचार करूयात म्हणजेच अंतरप्रावरणाचा विचार करू तर घनता किती, 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर. आता खोली किती, तर 700 ते 2900 किलोमीटर एवढी खोल आहे. ह्यामध्ये काय असतं, यामध्ये सिलिका असतात आणि विविध ऑक्साईड्स असतात. ह्याचं एक आहे. नंतर अंतरप्रावरणाचा जर आपण विचार केला तर तो कशामध्ये आहे, द्रायू ह्या स्वरूपामध्ये आहे मित्रांनो. पुढे बघा, रेपट्टी विलकता आपण आत्ताच बघितली होती रेपट्टी. आणि त्यानंतर जी आली ती कुठली आली, काम रेंगले म्हणजे रेपट्टी झाला आपला. आता कोण आलेला आहे, गटेनबर्ग हा आलेला आहे. परत एकदा मी तुमच्यासाठी ड्रॉ करतो. हा सियाल, हा सायमा, हा प्रावरण आणि प्रावरणाचे किती, 2 भाग. बघा, हा सियालमध्ये काम रेंगलेमधला का, कॉन्रॅड, एम फॉर मोहो, आणि रेंगलेमधला रेपट्टी इथे आला. आणि इथून पुढे जे असेल ते कोण आहे, तुमचा गटेनबर्ग. ठीक आहे मित्रांनो, इथे कोण आला, तुमचा गटेनबर्ग आला. म्हणजे हे जे वरचं आहे हे कशासाठी आहे, तुमच्या भूकवचासाठी. हे 2 झाले तुमच्या प्रावरणासाठी. आणि इथून पुढे जे 2 येतील ते कशासाठी असतील, गाभ्यासाठी. म्हणजे प्रावरण हे जे पूर्ण प्रावरण आहे आणि पुढचा गाभा आहे यांच्यामध्ये जी कुठली विलकता असेल तिला काय म्हणायचं, गटेनबर्ग विलकता असं म्हणायचं. पुढे घ्यावा. आता बघा,
गाभ्याबद्दल आपण विचार करतोय. गाभाचं किती आहे, 2900 किलोमीटरपासून पुढे किती तर 6371 किलोमीटर एवढं पुढे काय आहे आपल्याकडे गाभा आहे, सेंटर आहे. कशामध्ये, प्रावरणाच्या खाली आहे, पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग आहे. जाडी किती, 3471 किलोमीटर. पृथ्वीच्या किती टक्के भाग यांनी व्यापलेला आहे, तर 19% भाग व्यापलेला आहे. आणि उरलेला 1% आपण कशात सांगितलं होता, भूकवचाचा. आणि इकडे किती सांगितले, 80% कशात सांगितले होते, प्रावरणामध्ये. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी 1/3 वस्तुमान कशाचं आहे, फक्त गाभ्याचं आहे. ठीक आहे मित्रांनो, 100 पकडले तर जवळजवळ 33% वस्तुमान कशाचं आहे, फक्त गाभ्याचं आहे. गाभ्याचे सुद्धा 2 भाग पडतात, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. आणि मग ज्या बाह्य गाभा आणि अंतर्गाभाच्या मध्ये जी कुठली विलकता आहे किंवा जे घनतेमध्ये फरक आहे त्याला म्हणायचं लेहमन विलकता. आपल्या काम रेंगले ह्या ट्रिकमधला सगळ्यात शेवटचा ले जो आहे तो हा आहे. बघा मित्रांनो, लेहमन विलकता म्हणजे आपण इथली गोष्ट करतोय, इथे जे आहे त्याला लेहमन असं म्हणायचं. ठीक आहे. बघा, बाह्य गाभ्याचे काही वैशिष्ट्य आहेत. बाह्य भाग जो आहे तो किती, 2900 ते 5100 किलोमीटर एवढा आहे. ठीक आहे. आणि 5100 पासून पुढे मग 6371 कोण असेल, तर अंतर्गाभा असेल. भूकंपाच्या दुय्यम लहरी ज्या आहेत, ठीक आहे ना, भूकंपाच्या दुय्यम लहरी म्हणजे एस वेव्स गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता यांचं वैशिष्ट्य म्हणजे का, आता हे ज्वालामुखीच्या टॉपिकमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तिथे, किंवा भूकंप ह्या टॉपिकमध्ये सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळेल की भूकंपाच्या कोणत्या कोणत्या लहरी असतात आणि इथे का दिल्या. पण इथे तुम्हाला एवढी गोष्ट समजून घ्यायची आहे की भूकंपाच्या मेजरली 3 लहरी आहेत, पी लहरी, एस लहरी आणि एल लहरी, लॉन्जिट्युडल वेव्स त्याला म्हणतात. ही जी पी लहरी आहे ही प्राथमिक आहे, ही फॉर सेकंडरी, आणि ही भूपृष्ठीय लहरी असं आहे. तर ही प्राथमिक लहरी जी असतात, प्राथमिक लहरी कुठल्याही माध्यमातून प्रवास करू शकतात. पण सेकंडरी लहरी ज्या असतात, एस लहरी ज्या असतात, त्या द्रव माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत. मग आता इथे बघा, इथे काय लिहिलं आहे मी की भूकंपाच्या दुय्यम लहरी ज्या आहेत त्या गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. कारण जो बाह्य गाभा आहे तो बाह्य गाभा कशा स्वरूपाचा आहे, अर्धद्रव स्वरूपाचा, म्हणजे लिक्विड स्वरूपाचा आहे. त्यामुळे इथून काय, एस लहरी प्रवास करू शकत नाहीत. मग इथे बघा, इथे पुढे लिहिलं आहे की भूकंपाच्या ज्या प्राथमिक लहरी आहेत, प्राथमिक लहरी कुठल्या, आपल्या पी लहरी. आता इथे बोलताना मी तुम्हाला सांगितलं की पी लहरी काय, कुठल्याही भागामधून किंवा कुठल्याही स्टेजमधून प्रवास करू शकतात, मग सॉलिड असो, लिक्विड असो, गॅसियस असो. पण जेव्हा ती एका लेअरमधनं म्हणजे सॉलिडपासून लिक्विडकडे जाते तेव्हा ती इथे येताना थोडासा तिचा काय होते, मार्गाचा बदल होतो. बरोबर. मग प्रवास करतात, पण जेव्हा मार्गाचा बदल होतो तेव्हा ती कशी होते, हळू होते, मंद होते. म्हणून इथे सांगितलं आहे की पी लहरी जी आहे ती बाह्य गाभा जो की अर्धद्रव स्वरूपातला आहे त्यातून प्रवास करू शकते, पण ती कशी असली पाहिजे, मंद होते. घनता बघा 9.8 सर्वात जास्त. पुढे तापमान किती, 5000 डिग्री सेल्सिअस. इथे काय आहे सगळ्यात जास्त, तो लोह खनिज सगळ्यात जास्त मिळतं. काय मिळतं इथे, काय मिळतं, लोह खनिज सर्वात जास्त मिळतं. पुढे बघा, इथे काय सांगितलं आपण, ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. आता ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणजे कशामुळे निर्माण झाले, तर बघा बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांच्या तापमानामध्ये खूप जास्त फरक आहे. इथे 5000 डिग्री सेल्सिअस सांगितलं आणि लगेच आपण अंतर्ग्रहामध्ये जर ज्या अंतर भागामध्ये जर गेलो तर तिथे लगेच 6000 डिग्री म्हणजे 1000 डिग्री सेल्सिअसचा प्रवाह फरक पडतो. एवढा मोठ्या तापमानाच्या फरकामुळे काय होतात, ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात, लिक्विडमध्ये काही फ्लोज तयार होतात, फ्लो होतात, आणि ते फ्लो काय होतात, वाहायला लागतात. मग ते फ्लो कशामुळे वाहायला लागतात, तर ते फ्लो पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेमुळे व्हायला लागतात, परिवलन कक्षेमुळे सुद्धा व्हायला लागतात. म्हणजे पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्यामुळे ते जे लिक्विड आहे ते सुद्धा कसं त्याभोवती फिरणार. त्याभोवती फिरल्यामुळे काय होते, ती भोवऱ्यासारखी तिला एक गती मिळते, त्याला विद्युत प्रवाह असं आपण म्हणतो. आणि या विद्युत प्रवाहामुळेच काय होतात, चुंबकीय क्षेत्र तयार होतात. आणि या चुंबकीय क्षेत्रालाच एक नवीन नाव दिलं आहे, भूजनित्र. भूजनित्र म्हणजे अर्थ जनरेटर असं आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, तर इथं आतमध्ये काय आहे, ते एक चुंबकीय किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झालेला आहे पृथ्वीच्या आतमध्ये. बघा आता, मग यांचं काम काय आहे, तर ह्याचं काम म्हणजे जे सूर्यापासून जे सौरवात येतात, म्हणजे सौरवात म्हणजे वादळ येतात, सूर्यापासून जे येणारे वादळ आहेत त्या वादळापासून आपल्याला संरक्षण मिळण्याचं काम जे आहे ते कोणाचं आहे, ह्या चुंबकीय क्षेत्राचं आहे. बघा इथे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल, इकडनं काय येत आहेत बघा, हे सौर वादळे येत आहेत या साईडनं, या साईडला. इथे पृथ्वी आहे, पृथ्वीच्या काही लेयर्स आहेत, त्यांचं मॅग्नेटिझम मेंटेन करत आहे, आणि हे काय करतात, याची अडवणूक करतात. कोणाची, या सौर वाताची म्हणजे सौर वादळाची अडवणूक करतात. बघा या डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअर होते. मी जर पृथ्वी सरळ जर अशी काढली असती तर हा भौगोलिक आस झाला असता, पण आता आपण कसं सांगितलंय, तिरपी आहे पृथ्वीचा आस. कसा आहे, तिरपा आहे. कितीने तिरपा आहे, 23.5 तिरपा आहे. तर त्याबद्दल इथे डिस्कशन केलेलं आहे आपण.
बघा, अंतर्गाभ्याचा विचार करता इथे 5150 किलोमीटरपासून 6371 पृथ्वीचा सेंटर पार्ट तिथपर्यंत आहे आणि अंतर्गाभा पृथ्वीच्या एक्झॅक्ट केंद्रापर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे. कशासाठी आहे? घनस्थितीमध्ये आहे. कारण काय, तर वरतून प्रचंड दाब पडलेला आहे. कशाचा? भूकवचाचा, प्रावरणाचा, बाह्यगाभ्याचा एवढा दाब याच्यावर असल्या कारणाने हे कसं झालेलं आहे? घनस्थितीमध्ये झालेलं आहे. मग याची घनता किती आहे? तर 13.3. बघा, आता जेव्हा तुम्हाला आठवा, थोडासा व्हिडिओमध्ये मागे जा, वाटल्यास पॉज करून परत मागे जा आणि परत या. आपण सुरुवातीला जेव्हा सियालचा विचार केला होता तेव्हा आपण घनता किती सांगितली होती? 2.2. नंतर आपण वाढत आता कितीवर आलेला आहो बघा, जवळजवळ 13 ग्रॅम एवढी आलो. म्हणजे जेव्हा आपण वरतून खाली येतो भूकवचापासून गाभ्याकडे, तेव्हा आपली घनता काय होते? वाढतच जात असते. बघा, इथे काय मिळतं? इथे लोह मिळतं अंतर्गाभ्यामध्ये आणि काय मिळतं? निकेल मिळतं. म्हणून याला निफे असं सुद्धा म्हणतात. निकेल आणि फेरससाठी Fe आणि निकेलसाठी Ni, म्हणून याला काय म्हणायचं? निफे असं म्हणतात. मग या अंतर्गाभ्यामध्ये निफे किती आहे? तर 80% निफे आहे. निफे म्हणजेच निकेल आणि फेरस आहे, आयर्न आणि निकेल आहे आणि 20% काय इतर ऑक्साईड्स असतात. तापमान किती? मगाच आपण बोललो होतो सूर्याच्या पृष्ठभागावर जेवढं तापमान आहे तेवढं तापमान इथे आहे. याची काही गुणधर्म आहेत, जसे की चुंबकत्व आहे इथे, ऑब्व्हियसली आत्ताच आपण बोललो. लवचिकपणा आहे आणि लिबलिबितपणा सुद्धा अंतर्गाभ्याचं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सर्व कन्सेप्ट तुमचे इथे क्लिअर झाले असतील. प्रत्येक MCQ तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे मित्रांनो. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.